नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. त्यामध्ये आता सायलीने अर्जुनला गाणे म्हणून दाखवलेले असते, पण अर्जुनला त्याचा काही अर्थ सांगता येत नसतो. तेव्हा रागावून सायली आता अर्जुनला म्हणते की सर, आता परीक्षेची वेळ संपलेली आहे आणि तुम्हाला काहीच जमलेलं नाही आहे. तेव्हा आता तुम्ही झोपण्याची वेळ झालेली आहे. तर आता अर्जुनसुद्धा अवाक झालेला असतो. झोपू दे मला असं म्हणत रागाने आता झणका मारत कंबल अंगावर घेऊन सायली ही झोपी जाते आणि आता सायली ही अर्जुनला पाठमोरे तोंड करून झोपलेली असते. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की अरे मी काय केलं आणि झोपल्या सुद्धा या. इकडे आता सायली झोपून विचार करते की आता मी यांना माझ्या मनातलं कसं सांगू आणि आता यांना कळणार तरी कसं आणि यांच्या मनात देखील काय आहे ते सुद्धा मला काही कळत नाहीये. इकडे आता रविराजने प्रतिमाला घरी आणलेलं असतं आणि घाबरलेल्या प्रतिमाला आता सुमन आता पाणी देते आणि म्हणते की भाऊजी, पण प्रतिमा वहिनी एवढ्या घाबरल्याच कशा? त्या शेकोटीच्या पलीकडे असे प्रतिमा वहिनींना दिसलं तरी कोण? तेव्हा आता प्रिया ही गालातल्या गालात हसू लागते. तर रविराज म्हणतो की तेच काही कळत नाहीये ना. रविराज म्हणतो की गाडीमध्ये प्रतिमा काहीच बोलली नाही आणि नशिबाने हिला श्वास तरी घेता येत होता. नागराज म्हणतो की वहिनी तुला बरं वाटतंय ना, नाहीतर आपण डॉक्टरांना बोलू. तर नको असे हात करत आता प्रतिमा सांगते. तर आता प्रिया म्हणते की आई, तुला असा त्रास झालेला मला नाही बघवत ग. प्रिया म्हणते की आई, तू कुणाला बघितलं होतं का म्हणून तू एवढी घाबरली का? तेव्हा लगेच रविराज आता प्रियाचा हात धरून प्रियाला बाजूला करतो आणि लगेच आता प्रतिमा शेजारी बसतो आणि रविराज आता प्रतिमाच्या खांद्यावर हात ठेवत म्हणतो की प्रतिमा, काय झालं होतं मला तरी सांग. आणि आता त्याच वेळेस प्रतिमाच्या डोळ्यासमोर त्या जाळाच्या पाठीमागून कार घेऊन महिपत कसा त्या कारमधून आता बाहेर आला हे आता प्रतिमाच्या डोळ्यासमोर पुन्हा येतं. तेव्हा लगेचच आता बोट करत प्रतिमा रविराजला म्हणते की तोच होता ज्याने माझ्यावर पाठीमागे हल्ला केला होता, तोच होता तो माणूस. ते ऐकताच प्रिया, नागराज, रविराजला मोठा धक्का बसलेला असतो आणि आता मोठ्याने ओरडत प्रतिमा हातवारे करत म्हणते की आग होती तिथे, आग. आणि लगेचच हात करत आता प्रतिमा ओरडतच म्हणते तोच होता तो माणूस. त्याच वेळेस तिथे जाळ होता आणि त्याच्या हातात मशाल होती आणि त्याच मशालीने माझा त्याने चेहरा जाळला. असे म्हणत आता प्रतिमा पुन्हा मोठमोठ्याने ते सगळं आठवून रडू लागते आणि म्हणू लागते तोच होता रविराज, तो माणूस तोच होता. तेव्हा ते ऐकून आता रविराजला सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो आणि आता प्रतिमाला मारणारा मारेकरी अजूनही जिवंत मोकाट फिरत असल्याचे आता रविराजला समजलेलं असतं. आणि लगेचच ते प्रतिमाचे बोलणे ऐकताच नागराज विचार करतो की म्हणजे हिने आता महिपतला बघितलं आणि ओळखलं देखील. तर आता इकडे सुमन विचारते की म्हणजे प्रतिमा वहिनी, तुमच्या चेहऱ्यावरचे ते डाग आहेत ते अपघाताच्या वेळचे नाहीत? अगोदर तर मला सुद्धा हेच वाटलं होतं की ते अपघातामुळे झालाय म्हणून तुमचा चेहरा असा. तर आता लगेचच प्रतिमा ते ऐकून म्हणते अपघात नाही आठवत मला तो अपघात. तर आता रविराज म्हणतो की अगं प्रतिमा, असं का करतेस तू? अलिबागला जायचीस ना, तेव्हा झाला होता तो अपघात. प्रतिमा म्हणते की मला आता अंधुक असं काहीतरी दिसतंय. प्रतिमा म्हणते की फक्त त्यावेळेस मी खाली पडले होते आणि नंतर तो माझ्या समोर आला. तर आता लगेचच प्रतिमा आठवून म्हणते की मशाल नव्हती, त्याच्या हातात लाकूड होतं, जळतं लाकूड. आणि ते लाकूड तिथून त्याने उचललं आणि जोराने माझ्या तोंडावर मारलं. आणि आता ते बोलताच आता प्रतिमा तोंड झाकून इकडे तिकडे आरडाओरड करू लागते. तेव्हा आता प्रतिमाची ती अवस्था बघून सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो. तर आता लगेचच रविराज प्रतिमाला समजावत प्रतिमाला प्यायला पाणी देतो आणि म्हणतो की प्रतिमा, हे ज्याने केलं ना त्याने का केलं हे आपल्याला कळायलाच हवं. एक काम कर प्रतिमा, तू त्याचं वर्णन करू शकशील का? तर आता प्रतिमा बघू लागते तर इकडे नागराजला मोठा धक्का बसलेला असतो. तर आता ते सगळे आठवून प्रतिमा म्हणते की मला तो माणूस आज स्पष्ट दिसलाय, मी त्याला स्पष्ट बघितलंय. तेव्हा आता प्रिया ही नागराजकडे बघते. तर आता प्रतिमा म्हणते तोच होता तो. तर लगेचच रविराज म्हणतो की उद्याच मी स्केच आर्टिस्टला घेऊन येतो. ते ऐकताच प्रियाची आता बोबडीच वळालेली असते. तू जसं वर्णन करशील ना प्रतिमा, तो स्केच आर्टिस्ट तसंच त्याचं चित्र काढेल. रविराज म्हणतो की प्रतिमा, तू आता काही काळजी करू नको, सगळं मी बघतो. तेव्हा प्रिया, नागराज एकमेकांकडे बघून मोठा त्यांनी धसका घेतलेला असतो. सुमन म्हणते भाऊजी, तुम्ही प्रतिमा वहिनींना आतमध्ये घेऊन या जा, मी त्यांच्यासाठी दूध आणते म्हणजे त्यांना शांत झोप लागेल. आणि रविराज प्रतिमाला चल असे म्हणत बेडरूममध्ये घेऊन जाऊ लागतो. तर आता रविराज प्रतिमाला घेऊन जाताच आणि सुमन तिकडे जाताच आता इकडे प्रिया नागराजला म्हणते
की मला जे वाटतंय तेच तुम्हाला वाटतंय का? म्हणजे प्रतिमाने महिपतला बघितलं की काय? तेव्हा आता नागराज म्हणतो की नुसतं बघितलं नाही तर ओळखलं देखील. हा, आणि आता नागराज म्हणतो की आता तिला हेही आठवायला लागलं की ॲक्सिडंटच्या नंतर तिचा चेहरा जाळला होता. घाबरतच आता नागराज म्हणतो की महिपतचा चेहरा आता प्रतिमा वहिनीने बघितला आणि उद्या जर दादाने स्केच आर्टिस्ट आणलं आणि आता त्याने जर महिपतचा चेहरा आता वर्णन केल्यासारखा काढला तर दादाला माझ्यापर्यंत पोहोचायला कितीसा वेळ लागणार आहे. प्रिया म्हणते की तुम्ही आत्ताच्या आत्ता महिपतला फोन करा आणि सांगा की प्रतिमाने त्याला ओळखलंय म्हणून. तेव्हा आता लगेचच नागराज म्हणतो की माती खातेस काय प्रिया? महिपतला जर कळलं ना तर तो अगोदर आपलाच जीव घेईल. प्रिया म्हणते की मग आता काय करायचं? तर नागराज आता खाली मान घालून मान वाकडी करतो आणि म्हणतो की आज रात्रीच आपला प्लान आता फत्ते करायचे आणि संपून टाकायचं त्या प्रतिमाला. आज रात्रीच हे झाला पाहिजे आणि मग ना बजेगा बास आणि ना बजेगी बासुरी आणि मग तो स्केच आर्टिस्टसुद्धा काही करू शकणार नाही. नागराज म्हणतो की सुमन यायच्या अगोदर तू आता किचनमध्ये जाय आणि दुधाचा ग्लास घेऊन ये. झोपेच्या गोळ्या आहेच माझ्याकडे. तर आता नागराज प्रियाला म्हणतो की लवकर जा, आपल्याकडे वेळ फार कमी आहे. तर प्रिया आता किचनकडे जाते. इकडे आता चैतन्य हा त्याच्या रूममध्ये झोपलेला असतो. तर तेवढ्यात दरवाजा उघडून अर्जुन हा चैतन्यकडे येतो आणि त्याच्याकडे बघत विचार करतोय की हा तर अजून झोपलेलाच आहे. आणि आता लगेचच अर्जुन हा चैतन्य समोर येऊन चैतन्याला उठवू लागतो. चैतन्य काही उठत नसतो. तेव्हा आता चैतन्याला धरून अर्जुन आता उठवतो आणि आता लगेचच आता चैतन्याला धरून अर्जुन आता खाली आणतो आणि टेबलवर बसवतो आणि म्हणतो की मिसेस सायलीसारखी मला कॉफी एवढी स्पेशल बनवता नाही येणार, पण मी बनवण्याचा प्रयत्न करतो. तर आता लगेचच चैतन्य म्हणतो ठीक आहे, तोपर्यंत मी विचार करतो. तर अर्जुन कॉफी करायला जातो. अर्जुन म्हणतो की तोपर्यंत तू पटापट विचार कर बरं का मिसेस सायलीच्या मनात काय आहे ते. तर आता गालावर हात ठेवून आता चैतन्य विचार करत असतो. तर अर्जुन कॉफी बनवत असतो आणि आता अर्जुन हा चैतन्याला कॉफी घेऊन येतो आणि चैतन्य पुन्हा झोपलेला बघताच अर्जुन म्हणतो की अरे इथे सिच्युएशन काय आहे आणि तू पुन्हा झोपतोयस? तर आता चैतन्य म्हणतो की नाही रे अर्जुन, असं झोपून मी विचार करत होतो. अर्जुन म्हणतो कर विचार कर चैतन्य. आणि आता इकडे नागराज प्रिया दोघेही किचनमध्ये आलेले असतात. तर प्रिया आता गॅसवरती दूध गरम करू लागते. तर लगेच नागराज म्हणतो की हे घे तन्वी, झोपेच्या गोळ्या आणल्यात मी. पटकन आता नागराज त्या गोळ्या तन्वीकडे देतो आणि तन्वी आता त्या झोपेच्या गोळ्या त्या दुधात डबीतून टाकणार. तोच तन्वी अशी मोठ्याने हाक मारून सुमन तिथे येते. तर पटकन तन्वी तिचा हात पाठीमागे घेते. तर वर असलेले ताट आता जोराने खाली पडून त्याचा मोठा आवाज होतो. पुढे सुमन म्हणते की अगं तन्वी, काय करतेस तू इथे आणि एवढी घाबरलीस का? तर आता नागराज प्रिया एकमेकांकडे बघू लागतात. तर आता नागराज म्हणतो की सुमन अगं तू हाक कशी मारली तिला, ती घाबरली ना? तर प्रिया म्हणते की आईसाठी दूध गरम करत होते. तेव्हा आता सुमन म्हणते की अगं सॉरी तन्वी, पण तू बाजूला हो, मी दूध गरम करून देते. तेव्हा आता लगेचच प्रिया म्हणते की अगं मला माझ्या आईसाठी एवढं तर करू दे ना. प्रिया म्हणते की मला तिची खूप काळजी वाटते. प्रिया म्हणते की तिला अशा त्रासात मला नाही बघवत. तर सुमन म्हणते तेच म्हणते मी, तू तुझ्या आईजवळ बस, मी दूध गरम करून देते त्यांना. प्रिया म्हणते की अगं सुमन काकी, दूध गरम झालंय, फक्त ओतायचंच बाकी आहे. तेव्हा आता सुमन म्हणते बरं कर तुझ्या मनासारखं आणि सुमन आता तेथून निघून जाते. तेव्हा आता लगेचच रागाने प्रिया म्हणते की कशी आहे तुमची फॅमिली? ती अर्ध्या डोक्याची प्रतिमा तुमची वहिनी आणि ही पाव डोक्याची तुमची बायको. तर लगेच नागराज म्हणतो की आणि तुला डोकंच नाही म्हणून तर तू आमच्या फॅमिलीमध्ये आहे. तर आता रागाने प्रिया ही आता नागराजकडे बघते आणि नागराज म्हणतो चल प्रिया काम कर. तर ते गरम दूध आता पातेल्यामधून प्रिया ही ग्लासमध्ये टाकते आणि त्यामध्ये आता 3 ते 4 झोपेच्या गोळ्या प्रियाने टाकलेल्या असतात. आणि आता लगेचच इकडे रविराज प्रतिमाला समजावत असतो. रविराज म्हणतो की प्रतिमा, तुला भूक लागली का? मी लगेच तुझ्यासाठी जेवण घेऊन येतो. तर प्रतिमा म्हणते की नको, मला खरंच भूक नाहीये. तेवढ्यात प्रिया ते दूध घेऊन येत म्हणते की पण आई, तुला एवढं दूध घ्यावंच लागेल. आणि ते दूध आता प्रिया प्रतिमासमोर ठेवते. तर लगेचच आता प्रतिमा म्हणते की नाही प्रिया, नको मला दूध.
प्रिया म्हणते की अगं असं कसं आई, तुला तुझी तब्येत सांभाळायला हवी ना, थोडं तरी दूध घे बरं तू. तर आता लगेचच प्रतिमा म्हणते की नको तन्वी, मला त्या वासानेच मळमळ होती. प्रिया म्हणते की अगं काही नाही होणार, घे बरं. आणि प्रिया पुन्हा तो ग्लास पुढे धरते. तर आता प्रतिमा तिचा हात नको नको करत त्या ग्लास जवळ आणते. तेवढ्यात आता रविराज म्हणतो की बरं ठीक आहे, काही हरकत नाही, नंतर घेतलंच तरी चालेल. तर आता प्रिया म्हणते की अहो नंतर कसं, आईने काही खाल्लं नाही ना, दूध तर तिने घ्यायलाच हवं, घे बरं आई. पुन्हा आता प्रिया तो दुधाचा ग्लास पुढे करते. आणि लगेचच आता प्रिया तो दुधाचा ग्लास पुढं करताच आता त्या ग्लासला हात लावत आता प्रतिमा बाजूला करते आणि तेवढ्यात प्रियाच्या हातातील तो दुधाचा ग्लास खाली पडून ते दूध सांडते. तर आता ते बघून रविराज म्हणतो की अगं काय हे तन्वी, हे तुला सांगितलं होतं ना ती नंतर येईल म्हणून, कशाला तिला एवढा आग्रह केला. तर आता दरवाज्यात ते सगळं बघत असलेला नागराज मात्र घाबरून पटकन आता दरवाजा बंद करतो आणि आता त्या ग्लासमधले सगळे दूध सांडलेले असते. आणि आता ते लगेचच रविराज त्या फुटलेल्या ग्लासकडे आणि दुधाकडे सांडलेल्या बघत आता म्हणतो की तन्वी, कुणाला तरी बोलून ते दूध साफ करायला सांग. तर लगेचच आता प्रिया म्हणते की कुणाला कशाला, मीच साफ करते. आणि प्रिया खाली बसते. तर तेवढ्या त्या दुधामध्ये टाकलेल्या गोळ्या विरघळलेल्या नसतात आणि तशाच खाली पडलेल्या असतात. तेव्हा आता त्याकडे बघत रविराज म्हणतो की तन्वी, या दुधामध्ये काय टाकलंस तू. तर लगेचच त्या गोळ्या बघत प्रिया म्हणते की साखरफुटाने टाकले होते, थोडंसं दूध गोड व्हावं म्हणून. तर आता रविराज म्हणतो साखरफुटाने, आणि विचार करत पुन्हा आता रविराज त्या गोळ्याकडे बघू लागतो. तन्वी आता घाबरलेली असते. तन्वी म्हणते की एक काम धड होत नाहीये आणि विचार करते की या वेळेला सुद्धा प्रतिमा वाचलीच आणि उद्या जर हिने महिपतचं करेक्ट वर्णन केलं तर आता खेळ खल्लासच, असा आता प्रियाने विचार केलेला असतो. इकडे आता चैतन्य आळत देत आता सायलीच्या मनात काय आहे हे आता याचा विचार करत असतो. तर अर्जुन आता चैतन्य समोर बसलेला असतो. तेवढ्यात आता पूर्णाजी तिथे येते आणि अर्जुन चैतन्यकडे बघत म्हणते की अरे तुम्ही अजून झोपले नाहीत, किती वाजले बघितलं का, चला व्हा बरं झोपायला. तर आता अर्जुन पूर्णाजीकडे बघतो आणि अर्जुनच्या मनात विचार येतो की एका बाईच्या मनातलं कसं बाहेर काढायचं, ती फक्त एक बाईच काढू शकते. आणि आता लगेचच पूर्णाजी म्हणते की पुरं झालं तुमचं काम, चला आता झोपायला. तर आता पटकन उठून उभा राहत आता अर्जुन म्हणतो की पूर्णाजी ये ना गं, अगं बस. आणि खुर्ची पूर्णाजीला बसायला देतो. तर आता अर्जुन पूर्णाजीला खुर्चीवर बसवत म्हणतो की आम्ही जातो झोपायला, पण त्या अगोदर माझ्या एका प्रश्नाचं उत्तर देशील का. तर पूर्णाजी म्हणते की आता रात्री कसले आलेत प्रश्न तुला अर्जुन. अर्जुन म्हणतो की पूर्णाजी सांग ना, एक मुलगी प्रेमात पडली आहे किंवा नाही हे कसं कळेल. तर पूर्णाजी अर्जुनचा प्रश्न ऐकून आता हसू लागते. तेव्हा आता हसतच पूर्णाजी म्हणते की हा प्रश्न मला काय विचारतोस, तुझ्या बायकोला जाऊन विचार. अर्जुन म्हणतो की अगं पूर्णाजी, तू 4 पावसाळी जादा बघितलेस, तुला जास्त अनुभव आहे. तर आता पूर्णाजी म्हणते की अगदी सोपं आहे अर्जुन, एखाद्या मुलीचं जर प्रेम असलं ना, तिच्या नवऱ्याला जी गोष्ट आवडते ना तीच गोष्ट ती करते. म्हणजे त्याला जी गोष्ट खायला आवडते तीच गोष्ट ती खाते. त्याला जी गोष्ट, जो कलर आवडते त्याच रंगाचे कपडे ती घालते. त्याला जी नाटकं सिनेमे आवडतात ना तेच तिला आपलंसं वाटतं. त्याला जो रंग आवडतो ना तोच रंग तिलाही आवडतो. पूर्णाजी म्हणते की अर्जुन, अरे तुझ्या आजोबांना निळा रंग खूप आवडायचा, तेव्हा मी जेव्हा त्यांच्यासोबत बाहेर जायचे ना तेव्हा मी तीच निळ्या रंगाची साडी घालून जायची. तेव्हा अर्जुन म्हणतो खरंच पूर्णाजी. तर पूर्णाजी म्हणते हो. पूर्णाजी म्हणते की त्यावेळेस तुमच्यासारखं आय लव्ह यू वगैरे म्हणायची पद्धत नव्हती ना. तर आता अर्जुनकडे बघत चैतन्य म्हणतो की आजी तुला एक सांगतो, काही लोक दिसताना अगदी डॅशिंग दिसतात, पण आय लव्ह यू म्हणायची वेळ आली ना तर त्यांची मांजर होते मांजर. तर आता पूर्णाजीची काठी घेऊन अर्जुन आता चैतन्याला आता खुणावत असतो. पूर्णाजी म्हणते की त्यावेळेस प्रेमाचे आमच्याकडे शब्दच नव्हते, मग तुझ्या आजोबांच्या आवडीच्या गोष्टी करून ना माझं प्रेम मी त्यांना दाखवण्याचा प्रयत्न करायचे अर्जुन. तर आता लगेचच ते ऐकून अर्जुन म्हणतो की हाऊ स्वीट पूर्णाजी. आणि आता अर्जुन चैतन्य बेडरूममध्ये येतात तेव्हा आता लगेचच अर्जुन चैतन्याला म्हणतो की आता पूर्णाजींनी सांगितल्याप्रमाणे जर उद्या मिसेस सायली माझ्या आवडीच्या रंगाची साडी घालून आली ना, समजायचं त्यांच्या मनात माझ्याविषयी प्रेम आहे. आणि लगेच आता दोघेही सायलीकडे येतात. तर चैतन्य सायलीला म्हणतो की सायली वहिनी, अर्जुन
आता हिरव्या रंग अर्जुनला खूप आवडतो. तर आता दोघेही निघून जातात तेव्हा सायली आता हिरव्या रंगाची साडी कपाटातून काढत अंगावर टाकते आणि म्हणते की उद्या मग यांच्या आवडीच्या रंगाची हीच हिरव्या रंगाची साडी मी घालीन. तर आता हिरव्या रंगाची साडी घालून अर्जुनसोबत समोर येऊन सायली आता तिच्या प्रेम अर्जुनवरचं हे दाखवणार का हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.